मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे। कालपासून धाराशिव घोषित बंदची हाक तरुणांनी पुकारलेली आहे। तरुण आपल्यासोबत आहेत। काल रात्री सुद्धा तुमचं आंदोलन सुरू होतं। कालपासून मनोजदादा जरांगे पाटलांची तब्येत वरचीवर खालावत चाललेली पाहून मराठा समाजातील तरुण एक रोषानं इथं एकत्रित जमलेले आहेत आणि समस्त धाराशिव शहराच्या आजूबाजूच्या प्रत्येक खेडेगावातील बैलगाडा आणि बैलगाड्याचे मालक इथं सर्व शेतकरी पोटतिडकीने इथं आम्ही जमलेलो आहोत। आमची एवढी एकच सरकारला मागणी आहे की तात्काळ अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं आणि आजच्या आज किंवा जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं अधिवेशन बोलवून आम्हाला आरक्षण देऊन मनोजदादा जरांगे पाटलांचा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन उपोषण थांबवा, अन्यथा आज आमचा उपोषणाचा म्हणजे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आज कालच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन धाराशिवमध्ये होणार आहे। काल आम्ही धाराशिव बंद केलं होतं, आजही धाराशिव बंद आहे आणि जर आज निर्णय नाही झाला तर उद्यापासून धाराशिव बेमुदत बंद आम्ही ठेवणार म्हणजे ठेवणार। यासाठीच आम्ही इथं थांबलो। तुमची मागणी आहे, काय भूमिका आहे तुमची? आमच्या मराठा समाजाची प्रामुख्याने जी मागणी आहे, आम्हाला आरक्षणाची काय गरज आहे काय नाही गेल्या 70 वर्षामध्ये आम्ही बघतोय। त्यामुळे मी एक स्वतः सिव्हिल इंजिनियर असून मला आज काय माझ्यावर वेळ बीतते हे मला स्वतःला माहिती आहे। आम्हाला कुठल्या फीसच्या मध्ये सवलत नाही, आरक्षण नोकरीमध्ये आरक्षण नाही, त्याच्यासाठी आमचे हे मनातील जे आहेत भावना, आमचं कुठल्याही तीव्र प्रकारचं आंदोलन करण्याची आमची मनातून भूमिका नाही। आणि महाराजांनी सांगितले की आपल्यासोबत जे लढणार आहेत त्यांना सोबत घेऊन चला आणि आपल्यामुळे कुणाला त्रास होईल अशी तुम्ही कधीच भूमिका घेऊ नका। महाराजांच्या त्याच ह्यांच्यावर जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनावर आम्ही धाराशिवमध्ये चक्काजाम केलेला आहे। आमच्यामुळे कुणालाही एक जणाला त्रास होणार नाही व आम्हाला सहकार्य करणारे काल मुस्लिम बांधवांनी देखील आम्हाला फळ वाटप असेल, बिस्किट वाटप असेल, त्यांचेसुद्धा मनोगत त्यांनी इथे व्यक्त केलेले आहेत। ओबीसी बांधवांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेले आहे। आम्ही म्हणजे तळागाळात आम्ही सर्व खेडेगावामध्ये आम्ही एकत्रच आहोत। सर्व समाजांची मागणी आहे की मराठा समाजाला तुम्ही खरंच आरक्षण द्या। आज आमच्या उपोषणाचा इथला चक्काजामचा दुसरा दिवस आहे। आज आमच्या इथं महिला येणार आहेत, बऱ्याच विद्यार्थी येणार आहेत ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे, त्यांना सवलतीची गरज आहे। त्यानंतर शेतकरी इथं 10 ते 15 बैलगाडा आलेले आहेत, पण शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला हेच सामील व्हायचं आहे, आम्ही आमचे जनावर घेऊन येणार आहोत, आम्हाला धाराला जायची सुद्धा गरज नाही, आम्ही धाराचे सुद्धा जनावर आम्ही इथंच आणणार आहोत। आणि गावच्या आणि 35 गावचे इथले जवळपास आणि वारवली मंडळ जे असते आमचे जे श्रद्धास्थान आहे ते आमचे वारवली संध्याकाळी इथे येणार आहेत। काल कीर्तनाचा कार्यक्रम होता, आज भारुडाचा कार्यक्रम होणार आहे। असे आमचे विविध प्रकारे जेणेकरून जनतेला कसलाही त्रास होणार नाही आणि कसलीही हेळसांड जनतेची होणार नाही अशा प्रकारे सर्व समाज, मराठा समाज नसून सर्व ओबीसी असतील, मुस्लिम असतील, सर्व समाज मिळून चक्काजाममध्ये इथं सामील झालेले आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये काल अनेक ठिकाणी चक्काजाम झाला, त्याचबरोबर भूमीतील गंजगोलाई चौकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं आणि आज दिवसभर जे आहे ते विविध ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग न करता हे आंदोलकांनी करण्याचा निर्धार केला आहे। त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।